चला तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत यो बघ यो धिप्पाड राक्षस माणूस आहे का रानटी रेडा भेंडी काय समजायला मार्ग नाही. यांचं नाव आहे रॉनी विंकलर तात्या. आज आपण ट्राय करणार आहोत या रानटी रेड्याच्या पाठीचा बॅक वर्कआउट. माझ्यात पण खास बघ भाई, एक तर आधीच लो कार्ब, त्यात या राक्षसांचा वर्कआउट असू दे. चल आता काय सुरू करूया. वर्कआउटची सुरुवात होते पुलअप्स पासून. रॉनी तात्या म्हणतात पहिले 3 सेट मार, ते पण 8-8 रेपिटेशनचे. भेंडी मी 10 मारलं. आईला उगाच एनर्जी घालवली नाही. जाऊ दे आता काय, या सेटला 8च मारते. त्यानंतर तात्यांनी बसवलं मला या बावण्या मशीनच्या खाली. आईला कसली शॉर्ट टायर मशीन, भेंडी मसल स्ट्रेचच नाही करता येईल. तात्या म्हणाले बॅक साईडला खेचायचं आहे. मी विचारलं तुमचं डोलं फुटलं, मागच्या साईडलाच खेचतंय ना, कशाला इवलता एवढं. तात्यांनी फक्त डोळे दाखवले, पॅन्ट ओली व्हायचीच बाकी होती बाई. बाय द वे, या एक्सरसाइज मध्ये जशी तुमची ग्रीप जवळ जवळ येते, तितकेच तुमचे अप्पर बॅकचे मसल्स पण जास्त एंगेज होतात. अण्णा म्हटलं लय शानपणा सोडलास, आता फ्रंट साईडला खेच. पहिलाच वेळ अण्णांनी 70 किलो टाकला. आईचा घो भेंडी. एक तर आधीच कार्डिओ करून करून नको झालाय, त्यात हा हेवी वर्कआउट. भाई शपथ सांगतो, घरी गेल्यावर अशी खतरनाक झोप येतं ना, बॉडी हे पण विसरतं की भाई प्री वर्कआउट पण घेतला होता आपण. त्यात या बुटक्या मशीन मध्ये स्ट्रेच नाही करता येत, मग त्यासाठी ग्रीप अजून वाईड करायला लागली. असो, बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तिच्या आईला काय बडबडतोय मी. असा पिळून पिळून घाम काढलाय तात्यांनी, काय बोलू नका आता. नंतर मारायला आलो मी डंबल रोईंग. ह्या काहीतरी नवीन होता भाई. टीबार आणि हे सेमच आहे, पण यात मला रेंज ऑफ मोशन जास्त मिळत होती. मग काय की यातला 25 किलो खेच बस. तिच्या आईला आज काय पाठ तुटल्याशिवाय घरी जात नसते मी. दमलो बाबा, थांब प्रोटीन शेक घेतोय. तुम्हाला तर माहिती आहे सध्या कॉम्पिटिशन साठी लो कार्ब असल्यामुळे मी एक असा प्रोटीन सोर्स यूज करतोय ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप कमी प्रमाणात आहे. 37 ग्रामच्या एका स्कूप मध्ये फक्त 4 ग्राम. आणि भाई न्यूट्रावेच्या बायो ॲब्झा वे प्रोटीन मुळे माझं प्रोटीन ऍब्झॉर्प्शन पण इझिली होतंय. आणि हेच तर जास्त मॅटर करतंय. सेम प्रोडक्टची लिंक आपल्या बायो मध्ये आहे, जा आपला कोड यूज करा प्रणव 10 आणि डिस्काउंट पण घेऊन जा. आधीच एकतर हालत खराब, त्यात ही मशीन पण दलितर परीक्षा घेते. त्या आईला सोडे, भेंडी नसतीच अवधसा माग लागले. वॉर्मअपला तात्याने मारून घेतला माझ्याकडनं 40 किलो. अरे भाई, वना ब्लॅकपूल डाऊनला 40 किलोचा वॉर्मअप. आईचा खो. वर्किंग सेटला डायरेक्ट 70 किलो. भाई आज मरतयच मी. आज भाई किरमाडा सारखीच बॅग बांधणार आहे माझी. त्या आईला काय अवधसा सुचले नाही, या राक्षसाचा चॅलेंज घेतला. बाद झाला भाई. बायसेप मारायला घेतं, सगळी एनर्जी त्या बॅग मध्येच घालवली. तरी पण तात्या म्हणते इझी बार कर्ल घे आणि 15-15 किलो दोन्ही साईडला लोड कर. मी खरं सांगतो भाई, मला बायसेपला फीलच होत नव्हता, कारण भाई आधीच एवढी बॅग तुडवलेली, एनर्जी खपली आहे, त्यात मसल माइंड कनेक्शन कुठला बनवणार. तात्या म्हणलं ठीक आहे, कनेक्शन पाहिजे तर बस बेंचवर घे 7.5चा डंबल. डंबल पूर्ण खाली गेला पाहिजे आणि जेवढा वर येईल तेवढा आणायचा आहे. आणि आता सांग मला कनेक्शन होतंय का नाही. खरं सांगू भाई, नासा अशा ताणत होत्या ना, हाताने गिटार वाजायला लागलेली. तात्याने बोललो असेल झालं तर आता बास करू, माझा कार्डिओ बाकी आहे, अजून घरी जाऊन जोडी पडतील. पोजिंग करण्याच्या हालत मध्ये मी आता अजिबात नाहीये. व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि याच्यात आणखी मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.